5व्या महिन्यामध्ये अनॉमली स्कॅनिंग होतं. स्कॅनिंग झाल्यानंतर बाळाच्या ब्रेनमध्ये काही फ्लुइड्स आढळले आणि स्वेलिंग होतं बाळाच्या. हो. आता एकतर चारू मॅडमची प्रेग्नन्सी जवळजवळ 10 वर्षानंतरची आणि पहिली प्रेग्नन्सी होती. सो इट्स अ प्रेसियस काइंड ऑफ प्रेग्नन्सी. 5 महिने बाळ गर्भामध्ये सांभाळल्यानंतर, वाढवल्यानंतर 5व्या महिन्यानंतर रिपोर्ट पाहून जर डॉक्टर सांगतायत की तुम्हाला आता ते अबॉर्ट करावं लागेल कारण बाळाच्या ब्रेनला इश्यूज आहे, तर कोणती आईला ते चांगलं वाटेल? तर तुम्हाला जर खरंच अबॉर्ट करायचं आहे तर आपल्याकडे अजून वेळ आहे. मी काय ॲक्टिव्हिटीज सांगतो त्या फॉलो करा. आपण रिटेस्ट करू काही दिवसानंतर आणि त्या रिपोर्टच्या बेसिसवरती तुम्ही डिसिजन घ्या. आता आईला कुठेतरी होप्स मिळाले या गोष्टीमधून. आईनं सांगितलं की सर तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. मग त्यांना काही व्हिज्युअलायझेशनचा पार्ट की कशा पद्धतीनं व्हिज्युअलाइज करून आपण त्या बाळाचा ब्रेन कसा व्हिज्युअलाइज करता येईल, व्हिज्युअलायझेशनवरती गाईड केलं. 20 दिवस त्या आईनं रेग्युलरसली फॉलो केलं. 21व्या दिवस रिटेस्ट केल्या गेल्या आणि रिटेस्ट नंतरचे जे रिपोर्ट आले दॅट रिपोर्ट्स आर ॲब्सोल्युटली नॉर्मल. आजही हे रिपोर्ट्स एम्स ट्रामा सेंटर चंदीगडमध्ये डॉक्टरांनी प्रिझर्व केलेले Oh my आहेत. God. डॉक्टर सुद्धा सरप्राईज होते की हाऊ इट हॅपन्स. मी आई आहे सर, मी तिच्या भावना समजू शकते.